नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभावामध्ये मंदी बघायला मिळालेलं असून कापूस बाजारभाव काही ठिकाणचे स्थिर देखील होते. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सध्या राज्यात कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली बाजार समिती मित्रांनो पारशिवनी या ठिकाणी कापूस आवक आलेली होती जवळपास 1155 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले आहे 7,750, सर्वसाधारण दर 7,825 तर जास्तीत जास्त दर 7,900 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना कापूस हायब्रिड आवक आलेली होती 500 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,930 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,990 तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक या ठिकाणी 165 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,700 तर जास्तीत जास्त दर 7,810. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर 4,000 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7,700 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,750 तर जास्तीत जास्त दर 7,800. त्यानंतर राळेगाव जिल्हा यवतमाळ कापूस हायब्रिड 6,000 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी हलकीशी तेजी बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते 8,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,100 रुपये तर कमीत कमी दर होते 7,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक 1,520 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,450 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,800 तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर घनसावंगी 110 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7,575 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,600 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल 1100 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,870 तर जास्तीत जास्त दर 7,920 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो भिवापूर कापूस लॉंग स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी 810 क्विंटल कापसाची आणि बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर कापसाचे 8,080 रुपये प्रति क्विंटल. कमीत कमी दर होते 7,750 तर सर्वसाधारण दर 7,845. त्यानंतर बार्शी टाकळी कापूस मीडियम स्टेपल आवक जबरदस्त या ठिकाणी 3,000 क्विंटलची आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर 8,050 तर जास्तीत जास्त दर 8,095 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला कापूस लोकल आवक या ठिकाणी 900 क्विंटलची. कमीत कमी दर 7,775 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मीडियम स्टेबल आवक या ठिकाणी आलेली होती 7,300 क्विंटलची. कमीत कमी दर 7,550 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,875 तर जास्तीत जास्त दर 8,110 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वनी कापूस लोकल 372 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7,849 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,950 तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा आवक या ठिकाणी जबरदस्त 1,600 क्विंटल कापसाची आणि बाजारभावामध्ये देखील हलकी वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते 8,120 रुपये, कमीत कमी दर 7,490 रुपये तर सर्वसाधारण दर होते 7,811 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले कापसाचे बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव मागच्या आठवड्याभरापासून स्थिरच बघायला मिळालेले असून त्याचबरोबर रेन टच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये 650 ते 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.